तथागत गौतम बुद्ध आणि मानवतेचे विचार जगापर्यंत पोहोचवणारे फुले शाहू आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, माता सावित्रीबाई यांना त्रिवार अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, आणि त्याचप्रमाणे आज मंचकावर माननीय भंते गौतमरत्न थेरो, त्याच्यानंतर संघरत्न थेरो, आज आपल्या संस्थेचे संघटक सुंदर चव्हाण साहेब आणि सर्व आपल्या संस्थेचे पदाधिकारी, स्त्री पुरुष, तरुण मुलं यांचा सुद्धा मी आभार मानतो की ते इथं आलेत. सर्वप्रथम आभार मानतो सगळ्यांचं आणि माझ्या भाषणात सुरुवात करतो. मित्रांनो, मी हा तुमच्यासाठी जो लढा उभा केला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारताच्या जनतेसाठी बोलून, कारण सर्व राज्यातून UP बिहारमधून सुद्धा आपल्या संस्थेमध्ये सभासद आहेत. मानवतेचा लढा 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाने भूतलावर मांडला आणि तिथून मानवतेचा संदेश हा जगाला मिळाला. त्याच्यानंतर अशोक सम्राटाने संदेश दिला, पूर्ण जगभर बौद्ध धर्माचा विस्तार करून शांततेचा संदेश पसरवला. त्यानंतर आपल्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण जे गुलाम होते आपल्या भारत देशातील जनता, स्त्री पुरुष यांना मुक्त केलं आणि मानवतेचा संदेश आपल्या भारतामध्ये रुजवला. त्याप्रमाणे आपल्या संस्थेने आता जन आंदोलन, साधारणतः गरीब लोकांसाठी जन आंदोलन हे सुरू केलं आहे. ह्या जन आंदोलनाचे वैशिष्ट्य असे असतील की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात आपली संस्था जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बदल ही घडून आणणारच. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे, माझी एक प्रतिज्ञा आहे, भीम प्रतिज्ञा आहे की आपल्या येथील जो मुंबई, ठाणा, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या परिसरामध्ये भारतातून, महाराष्ट्रातून जो गोरगरीब वर्ग आलेला आहे ते यांना 5 वर्षापासून 20 वर्षापासून तो मुंबई, ठाणे एरियामध्ये राहत आहे, परंतु त्यांना घर नाही. 7 ते 8 हजार रुपये पगार ठाणे, मुंबई ह्या एरियामध्ये भेटते आणि तो कसा आपल्या मुलाला शिकवणार, कसा तो चांगल्या प्रकारे शाळेत पाठवणार मुलाला, त्याच्यानंतर तो कशी आपली रोजीरोटी चालवणार आणि घर कसं घेणार. गव्हर्नमेंटच्या ज्या सवलती आहेत, ज्या योजना आहेत, तर त्याचा रेट 10 ते 20 लाखाच्या वर आहे. माडा झाला, सिडको झालं, तर हे साधारणतः 7 ते 8 हजारवाला माणूस घेऊ शकत नाही. का घेऊ शकतो? तर याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, जनकल्याण लढा हा उभा लागणार आहे. ह्या गव्हर्नमेंटच्या जागा मुंबई, ठाणा, बदलापूर एरियात भरपूर पडलेल्या आहेत. फॉरेस्टची जागा ही कोणाच्या बापाची जागा आहे का? नाही, ही फॉरेस्टची जागा आहे. ह्या जागावर शासन चांगल्या प्रकारे घरकुल योजना राबवू शकते आणि तुम्हाला घर देऊ शकते. माझं हे उद्दिष्ट आहे की शासनाने तुमच्यासाठी ज्या फॉरेस्टच्या जागा आहेत ठाणे, मुंबई एरियामध्ये किंवा तुमच्या बदलापूर, डोंबिवली ह्या एरियामध्ये, तर त्यांनी सर्व जागेवर बिल्डिंग उभारा, चाळे उभारा आणि तिथं तुमच्यासारख्या गोरगरीब लोकांना बसावं. ही माझी पहिली मागणी आहे. मग तो महाराष्ट्रातून 5 वर्ष झाला असेल, तो इथं आला असेल, तर त्याच्यासाठी घर झालं पाहिजे. जो रिक्षा चालक असेल त्या रिक्षा चालकाकडे कोणी बघतं का? आतापर्यंत कोणी नाही बघत. त्याचे जर ऍक्सिडेंट झाला तर तो असाच मरतो, कुत्र्याच्या माऊत, त्याच्या परिवारात असंच पडतं. तर त्याच्यासाठी विमा योजना ही गोरगरिबासाठी शासनाने योजना, रिक्षा चालकासाठी, धुणे भांडे करणाऱ्या लेडीजसाठी, त्याच्यानंतर तुमच्या काचपात्र वेचणाऱ्या लेडीजसाठी यांच्यासाठी सुरू करावे आणि त्यांना बचतीची सवय म्हणून बँकेत त्यांना मदत करावी. अशा प्रकारे बरेचसे योजना, बरेचसे तुमचं मानव कल्याणाच्या योजना आपली जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था येणाऱ्या काळामध्ये चालवणार आहे. याच्यासाठी फक्त तुमची मला साथ हवे. मला जीव गेला तर चालन, परंतु याच्यासाठी माझं जनकल्याण आणि जन आंदोलन हे याच्या पुढे महाराष्ट्रात चालू राहणार आहे. मी सुद्धा तुमच्यातील एक तरुण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला सर्व लोक धमके देतील, पण तुमच्यासारख्या लोकांची जर साथ असली तर मी आता इथंच काय तो कुठं सुद्धा उडी मारू शकतो. येणार का तुम्ही साथ? आपण महाराष्ट्रात काय तर पूर्ण भारत देश हा पेटू शकतो, परंतु फक्त तुमची जनतेची मला साथ हवी. मला काही नको, तुमच्याकडून पैसा नको, अडका नको, धन नको, संपत्ती नको. मी काय तुमच्यासाठी हे काम करत आहे. मी एक साधारणतः व्यक्ती आहे असं मी सांगणार नाही. मी फार मोठा एका कंपनीत काम करतो आणि त्या कंपनीत काम करून माझं चारित्र्य चालवतो आणि तुमच्यासाठी लढत आहे. तर याच्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन मला साथ देऊन, संस्थेला साथ देऊन लढा हा पुढे नेला पाहिजे. सर्व येणाऱ्या काळामध्ये माझ्या माया बहिणीला एकच सांगणं आहे
पोलीसवाले पूर्ण इथं सर्व आडकाठी टाकतात. आता फॉरेस्ट आडकाठी टाकणार आहे, येणारे लोक आडकाठी तुमच्यासाठी टाकणार आहेत. परंतु माया बहिणी जास्त असल्या तर पोलीसवालेच काय, तुम्ही जनता आहे, इथले सरकार तुम्ही आहात आणि सरकारला कोणी हाकलू शकत नाही. त्याच्यामुळे माया बहिणीने एक साथ इथं आलं पाहिजे. कारण याचं कारण नाही, भारत देश हा तुमचा आहे. तुमच्या बापाने ही घटना तुमच्यासाठी लिहिलेली आहे. त्याच्यामुळे कोणाला घाबरायची गरज नाही. माझा बाप हा घटनेचा लिखणारा शिल्पकार आहे. त्याच्यामुळे मी कोणाला घाबरणारा नाही. अशा आयरे गैरे येऊन मला किती ग धमक्या देतात. माझ्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किती ग धमक्या मी खाल्ल्या, परंतु मी कोणाला घाबरणारा नाही आणि घाबरणार नाही. ही जमीन काय हजारो एकर गायरान जालना औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही जाऊन बघत असाल, हजारो एकर गायरान नावावर झालेला आहे. त्याच्यामुळे कोणाला घाबरायची गरज नाही. तुम्ही तुमच्या हिमतीने इथं आलं पाहिजे, हिम्मत दाखवली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपलं हे विधानसभेवर फार मोठं एक जन आंदोलन असेल की याच्यावर माझे आता सर्व याच्यात मी लिहिले. बघा, महाराष्ट्रातील खाजगी कंपन्यांमध्ये कोणत्याही व्यक्तीस 10,000च्या कमी पगार नसावा. जर पगार कमी कोण्या कंपनीने दिला तर त्या कंपनीवर कडक कारवाई केली जावी. पहिली मागणी माझी अशी आहे. त्याच्यानंतर 5 ते 10 वर्ष एका कंपनीत जो माणूस महाराष्ट्रात काम करीत आहे त्याला त्या कंपनीच्या साहाय्याने किंवा गव्हर्नमेंटच्या साहाय्याने त्याला घर घेण्यास मदत करावी किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेच्या मार्फत त्या माणसाला स्त्रीला घर इथं उपलब्ध करून द्यावे. त्याच्यानंतर तिसरी मागणी अशी आहे, संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी कंपन्यांमध्ये कामगाराला मन मानेल त्या प्रकारे पगार ठरवतात आणि कोणत्याही कारण न देता काढून देतात. तर याच्यावर निर्बंध लागला पाहिजे. रिक्षा चालक, धुणे भांडे करणाऱ्या लेडीज, त्याचप्रमाणे घर काम करणाऱ्या लेडीज, स्त्री पुरुष आरोग्याची काळजी महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांची विमा पॉलिसी शासनाने काढली पाहिजे. त्यांच्या मुलासाठी चांगल्या प्रकारे शाळेची व्यवस्था ही शासनाने केली पाहिजे. गरीब शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड, रिक्षा चालक, कामगार यांची पॉलिसी शासनाने केंद्र शासन व इतरांच्या मदतीने काढली पाहिजे. सर्वांना विम्याचं कव्हर हे दिलं पाहिजे. त्याच्यानंतर 5 ते 10 वर्षापासून मुंबई, ठाणे, मुंबई, उल्हासनगर, डोंबिवली महानगरपालिका विभागामध्ये भाडेकरूच्या तत्वावर लोक राहतात. त्या लोकांसाठी वेगवेगळ्या घरकुल योजनेमार्फत शासनाने घर मिळवून द्यावे. त्या लोकांना घर मिळवून द्यावे. 15 ते 30 वर्षापासून टॅक्स पावती भरत असलेल्या जागेवर गरीब घर मालकास घर बांधण्यासाठी शासनाने मदत करावी व बँकेनं कर्ज देण्यास शिफारस करावी. ऊस तोडी कामगार, नाका कामगार, रिक्षा चालक, अंग मेहनत करणारे, धुणे भांडे काम करणाऱ्या लेडीज यांना स्वतंत्र महामंडळाची स्थापना करून विकास घडवून आणण्याचं शासनाने मदत करावी. त्याच्यावरती मागासवर्गीय गरीब लोकांच्या मुलांना शासनाने दत्तक घेऊन, असं तसं नाही, दत्तक घेऊन त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च हा त्याला दारिद्र्य रेषेची आठ नाही पाहिजे असं शासनाने करावं. स्त्रियांच्या संरक्षणासाठी शासनाने विशेष विभाग स्थापन करून स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी, शारीरिक अत्याचार, स्त्रियांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने स्वतंत्र विभाग हा सुरू करावा. सुशिक्षित बेरोजगार तरुणीला मागेल त्या व्यवसायासाठी केंद्र व खाजगी क्षेत्राच्या मदतीने महाराष्ट्र शासनाने कर्ज स्वरूपात मदत करावी. शासनाच्या सर्व विभागात भ्रष्टाचारी लोकांना त्वरित कामावरून काढून टाकावे, पुन्हा कामावर घेऊ नये. भटके, आदिवासी इत्यादी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाने त्यांच्या मुली शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी व त्यांना रोजगार निर्मिती करून देण्यात यावी. अशा प्रकारे माझ्या जन कल्याण बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या मागण्या आहेत. त्याच्यासाठी सर्व माझ्या बांधवांनो मी कळकळीची तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही सर्वांनी एकत्र या. येणाऱ्या काळामध्ये जन कल्याण बहुउद्देशीय सेवा संस्थेची आपलं जे बोर्ड आहे ते बोर्ड चौकामध्ये लोकांना दाखवा, चौकामध्ये सह्या घ्या. 1 लाख 10 लाख लोकांच्या सह्या घेऊन आपण आपल्या विधानसभेवर धडकणार आहोत. जी महाराष्ट्र शासनाची जी शासन चालवतं ना, चुकीच्या पद्धतीने शासन चालवतं. चुकीच्या पद्धतीने इथले जे विरोधी पक्ष नेते आहेत ते काम करतात, तुम्हाला बळी पाडतात. निश्चित आमदार खासदार निवडून येतात, तुमच्यासाठी कोणी काम करत नाही. आतापर्यंतचा जो विकास झाला तोच पहिलाच, याच्यापेक्षाही जास्त महाराष्ट्राचा विकास होता. महाराष्ट्र एक काळी सुजलाम सुफलाम होता, परंतु ह्या भिकारचोट राजकीय लोकांनी तुम्हाला भिकारी बनवून टाकलं.